सोमवारी MIDC अधिकाऱ्यांविरोधात प्रतिकात्मक तिरडी यात्रा आंदोलन करणार संतोष शर्मा यांची माहिती। अनधिकृत अतिक्रमणामुळे प्रमुख वसाहतींचा श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली। नाशिकच्या सातपूर अंबड औद्योगिक वसाहत परिसरात 130 कंपनी मालकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने या वसाहतीमध्ये नवे उद्योग तसेच विस्तारीकरणाला जागा शिल्लक राहिलेली नाही। जिल्ह्याच्या अँकर इंडस्ट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही प्रमुख वसाहतींचा अनधिकृत अतिक्रमणामुळे श्वास कोंडला असून नव्या गुंतवणुकीला देखील खीळ बसली आहे। औद्योगिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा सर्व प्रकार सुरू असून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अतिक्रमणाविरोधात लढा देणं गरजेचं आहे। यापूर्वी अतिक्रमण हटवण्यासाठी 19 दिवसांचं उपोषण आणि ठिय्या आंदोलन केलं, मात्र भ्रष्ट यंत्रणा काही जागी झाली नाही। आता पुन्हा अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी सोमवार 21 एप्रिलला MIDC कार्यालय व अधिकाऱ्यांविरोधात प्रतिकात्मक तिरडी यात्रा आंदोलन करणार असल्याचं संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं। येणाऱ्या 21 तारखेला MIDC ITS सिग्नल पाशी सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, सकाळी 11 वाजता सगळ्यांनी तिथे यायचंय। प्रतिकारक अंतयात्रा MIDC कार्यालयाची आपण काढणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचंय। प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय। यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आहे आणि आपला निषेध व्यक्त करायचं। नेमकं कुठल्या मागण्या तुमच्या? आमच्या मागण्या आहे MIDC मधले सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं। 130 कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे, ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं। तुम्ही या अगोदर एक आंदोलन केलेले आहे, पण आजपर्यंत उडवाउडीचे उत्तर दिले आणि असे पत्र देतात आम्हाला। पत्र देऊन हे माहितीनंतर पडतं की वरच्या कार्यालयात पाठवत नाही। उडवाउडीचे उत्तर कोण देते आपल्याला? कार्यकारी अभियंता। काय नाव त्याचं? जयवंत पवार। तुम्ही या सर्व संदर्भाचे मुख्य कार्यालय अंधेरीचं तिकडे संपर्क साधला होता का? सगळ्यांना कागदपत्र झालेले आहे माझे, तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्याकडून काहीच फॉलोअप करू। परंतु याच अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला येतात, याबद्दल काय सांगू? या संदर्भात मी असं आहे की ते नवीन असल्यामुळे त्यांना काही याची कल्पना नसेल, त्यांची सुद्धा दिशाभूल करत असतील। अनेक ग्रीन झोन औद्योगिक वसाहतीमध्ये तिकडे आता छोट्या छोट्या कंपन्या सुरू झालेल्या आहेत, त्याबद्दल त्याचा सुद्धा मी फॉलोअप घेतोय। अधिकारी आणि MIDC अधिकारी आणि उद्योजक असं काही संगनमत आहे का? संगमत आहे ना, त्याच्याशिवाय एवढं मोठं अतिक्रमण होतंय का? अतिक्रमण करण्याचं पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना। आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे, आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो। आतापर्यंत आपण किती वेळा निवेदन दिले, किती वेळा आमरण उपोषण केले, आणि नेमकं का निघत नाही, काय कारण आहे? याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाही आहे। याच्या मागे MIDCच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे। राहिलेली मार्जिन साईडसुद्धा यांनी सोडलेली नाही आहे। म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून येतं। या संदर्भात उद्योग मंत्र्यांना भेटणार आहे? या संदर्भात उद्योग मंत्र्यांची या आंदोलनानंतर आमची भेट होणारच आहे। आम्ही निवेदनातच दिलेले आहे, आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं हे सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल उचलू। मागच्या महिन्यात दोनची मीटिंग झाली, त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्यावर कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे। समाज कार्यकर्ता आहे मी, अगर त्यांनी पत्र दिलं असेल तर पोलिसांना सगळं दिसतंय ना काय झालं काय नाही। यावेळी परशुराम नायडू, विनोद शर्मा, प्रिया शर्मा, कैलास दवंडे, श्याम गावित, बबलू चव्हाण उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।